SN1 mechanism, SN1 reaction mechanism जो है तो SN1 reaction mechanism. In SN1 reaction mechanism, also we can study that SN1 reaction mechanism into the 4 steps. 3 स्टेप आहेत, 3 स्टेप मध्येच आपण आता बघणार. याच्यामध्ये फोर्थ स्टेप जे आहे ते फोर्थ स्टेप आता आपल्या तुमच्या सिलेबसला नाही, ते एनसीईआरटीच आहे, ते एनसीईआरटीच्या आहे. आता SN1 मेकॅनिझम बघत असताना फर्स्ट वी कॅन स्टडी व्हॉट इज द रिएक्शन. What is the reaction? Now in this SN2 reaction mechanism, we have to take the example as a methyl bromide. तर methyl bromide घेतला होता. इथं आपण वेगळा याच्यामध्ये टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, तो टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतोय आपण. काय घ्यायचं याच्यामध्ये, हा टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड कॅन बी रिएक्टेड विथ aqueous solution of the KOH. Aqueous solution of the KOH, and then this Br can be replaced by the OH. This Br जो आहे तो Br काय होतो याच्यामध्ये OH जो आहे तो OH न रिप्लेस होतो, and then to form the CH3 and this is the OH plus KBr plus काय येईल याच्यामध्ये, हा KBr जो आहे तो क्या बे, that is to formation of tertiary butyl alcohol. Formation of the tertiary butyl alcohol. The tertiary butyl bromide can be reacted with aqueous solution of the KOH and then to form the CH3 tertiary butyl alcohol. To form the tertiary butyl alcohol plus KBr जो आहे तो KB, that this nucleophile can be replaced by this nucleophile. हा जो Br nucleophile जो आहे, हे Br nucleophile काय होतं याच्यामध्ये, स्ट्रॉंग nucleophile OH जो आहे, हा स्ट्रॉंग nucleophile याच्यामध्ये OH जो आहे तो OH ने याच्यामध्ये रिप्लेस होतो. आता ही रिएक्शन जे आहे ते रिएक्शन बघितल्यानंतर याचं केमिकल कायनेटिक्स आपण बघतो याच्यामध्ये. आता केमिकल कायनेटिक्स सांगत असताना याच्यामध्ये किंवा कायनेटिक्स ऑफ दिस रिएक्शन जे आहे, ही कायनेटिक्स सांगत असताना दॅट रेट ऑफ दिस रिएक्शन, बघा rate of this reaction जो आहे तो rate of this reaction can be depends upon the concentration of this tertiary butyl bromide. Rate of this reaction can depends upon the concentration of the tertiary butyl bromide CH3Br. Okay, it is independent upon this nucleophile. That means the rate of this reaction can depends upon the concentration of the only one reactant. Therefore it is called as a SN1 mechanism. याला SN1 म्हणायचं आहे कारण this is also called as unimolecular nucleophilic substitution reaction. Unimolecular nucleophilic substitution reaction because of the rate of this reaction can depends upon the concentration of the substrate molecule only. ह्या रिएक्शनचा जो रेट आहे तो रेट फक्त ह्या सबस्ट्रेट जे आहे ते सबस्ट्रेट वर डिफरंट आहे. रेट ऑफ द रिएक्शन जो आहे, हा रेट ऑफ रिएक्शन ह्या सबस्ट्रेट मॉलिक्यूल जे आहे ते सबस्ट्रेट मॉलिक्यूलवरच डिपेंड आहे, नॉट फॉर द न्यूक्लियोफाइल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल याच्यामध्ये आपण कुठेही कन्सिडर जे आहे ते कन्सिडर करत नाही, फक्त ह्या सबस्ट्रेट किंवा टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड जो आहे ह्याच्याच कॉन्सन्ट्रेशन वर रेट ऑफ रिएक्शन जो आहे तो रेट ऑफ रिएक्शन कॅन बी डिटरमाइंड, रेट ऑफ रिएक्शन कॅन बी डिपेंडेंट. देयरफॉर दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ unimolecular nucleophilic substitution reaction. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं unimolecular nucleophilic substitution reaction or also called as a first order reaction. काय म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जे आहे ते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जे आहे ते फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आलं लक्षात आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन और इट ऑल्सो कॉल्ड एज unimolecular nucleophilic substitution reaction or SN1 मेकॅनिझम जे आहे तो SN1 मेकॅनिझम. क्लिअर झालं इथं. पहिल्यांदा आपण रिएक्शन जे आहे ते रिएक्शन बघितली आणि दुसरा आपण याच्यामध्ये कायनेटिक्स जे आहे तो कायनेटिक्स रिएक्शन आपण सांगत असताना इथं आपण एक्झाम्पल घेतो याच्यामध्ये टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड. वी हॅव टेक द tertiary butyl bromide and that tertiary butyl bromide can be reacted with aqueous solution of the KOH and then to form the tertiary butyl alcohol. काय फॉर्म होतं याच्यामध्ये, हा टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल जे आहे अल्कोहोलचं फॉर्मेशन जे आहे फॉर्मेशन याच्यामध्ये होतं. The rate of this reaction can be depends upon the concentration of the only one reactant, that is the tertiary butyl bromide, not the rate concentration of this nucleophile. That is this concentration of nucleophiles cannot be influenced on the rate of this reaction. Therefore this rate is depends upon the only one reactant, that it is called as a unimolecular nucleophilic substitution reaction. It is called as a unimolecular nucleophilic substitution reaction. काय म्हणायचं त्याला, unimolecular nucleophilic substitution reaction जे आहे ते unimolecular nucleophilic substitution reaction. आलं लक्षात आहे. कायनेटिक्स म्हणजे तरी काय, तर रेट ऑफ द रिएक्शन कॅन बी डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ रिएक्शन ज्या सिस्टम मध्ये आपण काढतो त्याला म्हणतो आपण कायनेटिक्स आहे. तर कायनेटिक्स वी हॅव स्टडी इन डिटेल्स इन द वन टॉपिक इज द केमिकल कायनेटिक्स. ओके, rate of this reaction depends upon the concentration of the tertiary butyl bromide. Also we can written as a K into concentration of the CH3 thrice CBr.
concentration. K is equal to K into concentration of CH3 thrice CBr. That is K is the proportionality constant. It is called as a rate constant. This is called as a rate constant. आलं लक्षात आहे. ह्याला म्हणायचं केमिकल कायनेटिक्स आहे तो केमिकल कायनेटिक्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला विचारते व्हाय दिस रिएक्शन इज कॉल्ड एज अ युनिमॉलिक्युलर रिएक्शन. ही रिएक्शन युनिमॉलिक्युलर का? द रेट ऑफ दिस रिएक्शन इज इंडिपेंडेंट अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लियोफाइल. दैट इज इट डिपेंड्स अपॉन ओनली द सबस्ट्रेट. दैट इज द टर्सरी ब्युटाइल ब्रोमाइड. ह्या सबस्ट्रेट जाते सबस्ट्रेटवर हा रेट ऑफ रिएक्शन जो आहे हा रेट ऑफ रिएक्शन जातो रेट ऑफ रिएक्शन डिपेंडेंट आहे म्हणून याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर जाते युनिमॉलिक्युलर. काय म्हणायचं युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे ते युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणायचं. आलं लक्षात आहे. आता हे युनिमॉलिक्युलर रिएक्शन बघितल्यानंतर आपण कायनेटिक्स आहे ते कायनेटिक्स बघितल्यानंतर याचं मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचं आहे. काय स्टडी करायचं याच्यामध्ये? स्टडी द मेकॅनिझम. In that mechanism, this is a two-step reaction mechanism. हे जे mechanisms आहे ते mechanism काय याच्यामध्ये two-step reaction mechanisms आहे ते two-step reaction mechanism. In that two-step reaction mechanism, in the first step, formation of the tertiary butyl carbocation. The first step, formation of carbocation can be takes place. Carbocation आहे तो carbocationचं formation आहे ते formation याच्यामध्ये पहिला स्टेप आहे तो पहिला स्टेप मध्ये होणार आहे. हा tertiary butyl bromide आहे तो tertiary butyl bromide. This CBr bond. This CBr bond can be slowly dissociated. The CBr bond can be slowly dissociated. That is, this is the slow step. That the slow step. Therefore, it is also called as a rate determining step (RDS). Okay, this is slow step. The breaking of the CBr bond can be takes place, and when the breaking of the CBr bond can be takes place, then to form the carbocation. Then to form the carbocation. That is, suppose we have taken this is intermediate CH3, CH3. CH3. This is the bond breaking can be takes place, and this is the okay. CH3, 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 and Br minus है तो Br minus. This is partial bond breaking. तो अपन म्हणतो partial bond breaking, and finally the CBr bond is completely break. शेवटी काय होतं याच्यामध्ये हा CBr bond आहे तो CBr bond completely break होतो, and then to form the planar structure of the tertiary butyl carbocation. कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन होतं. म्हणजे दिस इज फर्स्टली ओनली द बॉन्ड ब्रेकिंग कॅन बी टेक्स प्लेस. इन द फर्स्ट स्टेप बॉन्ड ब्रेकिंग कॅन बी टेक्स प्लेस, अँड बॉन्ड ब्रेकिंग कॅन बी टेक्स प्लेस बिटवीन द सी अँड Br. कुठला बॉन्ड ब्रेक होतो याच्यामध्ये? हा कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे हा कार्बन हॅलोजन बॉन्ड ब्रेक जो आहे तो ब्रेक होतो, आणि देन टू फॉर्म दिस टर्सरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जो आहे हा कार्बोकॅटायन आहे तो कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन होतं. आलं लक्षात आहे. फर्स्ट स्टेप, इन दॅट फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन. दॅट इज दिस इज द प्लॅनर स्ट्रक्चर ऑफ द कार्बोकॅटायन. दिस इज द प्लॅनर स्ट्रक्चर ऑफ द कार्बोकॅटायन. प्लॅनर स्ट्रक्चर ऑफ दिस कार्बोकॅटायन. आलं लक्षात आहे. दॅट इज हेटेरोलिसिस कॅन बी टेक्स प्लेस. इथं काय होतं याच्यामध्ये? हेटेरोलिसिस जाते. हेटेरोलिसिस can be takes place, and due to the heterolysis the form the कार्बोकॅटायन. ह्या कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन होतं. म्हणजे आपण ज्या दोन स्टेप सांगतो याच्यामध्ये त्या पहिल्या स्टेप जे आहे ते इन द फर्स्ट स्टेप, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज अ टू स्टेप मेकॅनिझम. मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे याच्यामध्ये टू स्टेप मेकॅनिझम. जसं आपण SN1 मेकॅनिझम मध्ये सांगितलं, इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. Bond formation and bond breaking process can be takes place simultaneously in the SN2 mechanism. SN2 mechanism मध्ये आपण सांगत असताना त्याच्यामध्ये SN2 जे आहे SN2 सांगतो त्याच्यामध्ये वन स्टेप मेकॅनिझम जे आहे ते वन स्टेप, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम जे आहे तो सिंगल स्टेप मेकॅनिझम सांगतो. आणि इथं मात्र याच्यामध्ये टू स्टेप मेकॅनिझम जे आहे ते टू स्टेप मेकॅनिझम आहे. इन द फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन. इन द फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. पहिल्या स्टेप मध्ये ह्या कार्बोकॅटायन जे आहे तो कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन होते. इन द फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ दिस कार्बोकॅटायन कॅन बी टेक्स प्लेस. लक्षात येतंय का बघा? हा कार्बोकॅटायन जे आहे तो कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन याच्यामध्ये होतं. आलं लक्षात आहे. म्हणजे हेटेरोलिटिक बॉन्ड कॅन बी टेक्स प्लेस. हेटेरोलिसिस कॅन बी टेक्स प्लेस. हेटेरोलिसिस मीन्स अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ द कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, हा हेटेरोलिसिस कुणाचं होतं? दिस CBr. Heterolysis can be takes place between this CBr bond. हा CBr bond जो आहे तो CBr bond. This is also say that the TS transition state, that intermediate step. This is intermediate step, that is CBr. In that SN1 mechanism, the first step is the formation of carbocation. This is intermediate product. This is the intermediate product, and then
in that second step, attack of the nucleophile can be takes place on this electron deficient carbocation. सेकंड स्टेपला मग काय होतं याच्यामध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल जाते, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल होतो. काय हा कार्बोकॅटायन जातो, कार्बोकॅटायन वर काय होतं याच्यामध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल जातो, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. दिस इज द CH3 जातो, CH3 दिस इज द कार्बोकॅटायन. and then this nucleophile OH minus जातो, OH minus हा nucleophile, that nucleophile can be attack on the carbocation. This structure is the planar structure, therefore attack of the nucleophile can be takes place on the either side. Either side means this attack can be takes place from this side or attack can be takes place from this side. There are two possibilities can be formed, the two possibilities here, two possibilities. This attack can be takes place on this side. This is a partial charge, this is a partial charge, or attack can be takes place on this side. A carbocation जातो, carbocation, and attack can be takes place on this side. This is also called as a TS, transition state. And then finally to form the tertiary butyl alcohol. टर्सरी ब्युटाइल अल्कोहलचं फॉर्मेशन जाते, फॉर्मेशन शेवटी होणार आहे. लक्षात येते का बघा. अटॅक ऑफ दिस न्यूक्लिओफाइल, द फर्स्ट अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल कॅन बी टेक प्लेस ऑन दिस कार्बोकॅटायन. ह्या कार्बोकॅटायन जातं, कार्बोकॅटायन हा न्यूक्लिओफाइल जातं, न्यूक्लिओफाइल कॅन बी फास्टली अटॅक, देअरफॉर इट इज फास्ट स्टेप. ही स्टेप सेकंड स्टेप जाते, सेकंड स्टेप ही फास्ट स्टेप जी आहे ही फास्ट स्टेप असते. अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल कॅन बी टेक प्लेस ऑन द इलेक्ट्रॉन डिफिशिएंट कार्बन एटम. दिस कार्बोकॅटायन इज अ प्लॅनर स्ट्रक्चर. This carbocation is the planar structure, therefore this attack can be takes place on the either side. That is, this attack can be takes place on this side or attack can be takes place on this side. Therefore this is called as a racemization. त्याला दुसरं एक नाव असं दिलं याच्यामध्ये, रेसिमायझेशन जायचं, रेसिमायझेशन म्हणायचं. लक्षात आहे म्हणजे दिस इज अ इक्विमोलर मिक्सचर ऑफ दिस टू आइसोमर्स कॅन बी फॉर्म. इक्विमोलर mixture of the two isomers can be formed, therefore it is called as a racemization, or this is also called as 50% inversion of configuration. 50% inversion and 50% retention of configuration. 50% inversion or 50% retention of configuration can be takes place. याच्यामध्ये 50% inversion and this is 50% retention of configuration जाते, retention of configuration मिळतं. आलं लक्षात आहे. म्हणजे मेकॅनिझम जाते, मेकॅनिझम बघत असताना परत एकदा मेकॅनिझम मी सांगतो याच्यामध्ये इट इज अ टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन जातो, कार्बोकॅटायन, आणि सेकंड स्टेप जातो, सेकंड स्टेपला काय होतं याच्यामध्ये टर्सरी ब्युटाइल कार्बोकॅट अल्कोहोल जातं, अल्कोहोलचं अटॅक जातं, फॉर्मेशन जाते, फॉर्मेशन होतं. In that first step, the carbocation can be formed by the slow step. This is a heterolytic bond fission can be takes place. Heterolysis can be takes place. When the heterolytic bond fission can be takes place, the CBr bond can be slowly dissociated. This CBr bond is slowly dissociated, and when the CBr bond can be slowly dissociated, then to form this is transition state. CBr bond is a dissociation, and finally to form this is a carbocation. हा कार्बोकॅटायन जो आहे तो कार्बोकॅटायन तयार होतो याच्यामध्ये. याला म्हणायचं आहे टर्सरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. दिस इज द tertiary butyl carbocation, and in the second step attack of this nucleophile can be takes place. In the second step attack of the nucleophile OH minus N can be takes place on this electron deficient carbocation. The attack nucleophile can be first attack of the nucleophile can be takes place. This is a planar structure, therefore attack of the OH minus N is either a side. Attack of the OH minus ion is either side. Either side means attack can be takes place on the back side or the front side. Attack can be takes place from this side or attack can be takes place from this side. एक तर अटॅक होत असताना या बाजून अटॅक होईल, नसेल तर अटॅक होत असताना या बाजून अटॅक. देयर आर टू पॉसिबिलिटीज. हे टू पॉसिबिलिटीज जाते, टू पॉसिबिलिटीज याच्यामध्ये फॉर्म जाते, फॉर्म होतं त्याच्यामध्ये, आणि म्हणून याला म्हटलं तर रेसिमायझेशन कॅन बी टेक्स प्लेस. याला म्हणतो आपण रेसिमायझेशन. जसं अल्केन जाते, अल्केन मध्ये
अल्केन्स आहे तो अल्केन मध्ये काय होतं सॉरी SN1 मेकॅनिझम मध्ये 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन कॅन बी टेक्स प्लेस. अल्केन जे आहे SN2 मेकॅनिझम मध्ये 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन जे आहे ते 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन होतं. इथं 100% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन होत नाहीये, तर रेसिमायझेशन कॅन बी टेक्स प्लेस. दॅट इज 50% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन अँड 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन कॅन बी टेक्स प्लेस. 50% इन्व्हर्शन आणि 50% रिटेन्शन जे आहे ते रिटेन्शन होतं, याला म्हणायचं SN1 मेकॅनिझम. आलं लक्षात आहे? हे SN1 रिएक्शन मेकॅनिझम जे आहे ते SN1 मेकॅनिझम जे आहे ते SN1 रिएक्शन मेकॅनिझम. आलं का लक्षात? बघा परत एकदा बघा आपण काय मेकॅनिझम जे आहे त्या मेकॅनिझम मध्ये काय काय सांगायचं. इट इज अ टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. हा शब्द फार महत्वाचा. इट इज द टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. आलं लक्षात आहे? इट इज अ टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम जे आहे ते टू स्टेप मेकॅनिझम. First step, in the first step, heterolysis can be takes place. The CBR bond can be break and then to form the carbocation. ह्या कार्बोकॅटायन जे आहे ते कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन होतं. पहिली स्टेप जे आहे ते पहिली स्टेप इथं कंप्लीट झाली. सेकंड स्टेप जे आहे ते अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल कॅन बी टेक्स प्लेस ऑन दिस कार्बोकॅटायन. ह्या कार्बोकॅटायन जे आहे ते कार्बोकॅटायन म्हणजे हा कार्बोकॅटायन दिस इज कॉल्ड एज इंटरमिडिएट. हे पहिल्या स्टेप मधला हा कंपाऊंड आहे. याला म्हणतो आपण इंटरमिडिएट जो आहे तो इंटरमिडिएट. ह्या इंटरमिडिएट कार्बोकॅटायनवर ह्या न्यूक्लिओफाइल जे आहे तर न्यूक्लिओफाइलचा अटॅक जो आहे तो अटॅक होतो. काय हा इंटरमिडिएट जो आहे ह्या इंटरमिडिएट वर कार्बोकॅटायन जो आहे तो कार्बोकॅटायनचा अटॅक जो आहे तो अटॅक होतो. फर्स्ट अटॅक होतो अँड देन दिस टू फॉर्म द टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल. फक्त अटॅक होत असताना याच्यामध्ये यू कॅन कन्सिडर दिस इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स वेअर फोर द अटॅक ऑफ दिस OH मायनस अँड कॅन बी टेक्स प्लेस ऑन द आयदर साइड. आयदर साइड म्हणजे फक्त फ्रंट साइड किंवा बॅक साइड. जसं आपण SN2 मेकॅनिझम मध्ये बॅक साइड अटॅक होतो. अटॅक जो आहे हा अटॅक कसा होता याच्यामध्ये बॅक साइड अटॅक होतो. इथं मात्र आयदर साइड अटॅक होत असल्यामुळे दिस अटॅक कॅन बी टेक्स प्लेस फ्रॉम दिस साइड or attack can be takes place from this side. That is two type of the product can be formed. This is called as 50% inversion and 50% retention of configuration. इथं 50% inversion and 50% retention of configuration जे आहे retention of configuration that is racemization can be takes place. जसं Walden inversion होतं SN2 मेकॅनिझम मध्ये Walden inversion जे आहे ते Walden inversion होतं. इथं मात्र racemization होतं. हे हा दोन्ही मधला फरक जो आहे तो फरक याच्यामध्ये लक्षात जाते. लक्षात ठेवायचा. आलं लक्षात येईल? हे झालं मेकॅनिझम जे आहे ते इक्वल. दॅट इज दिस enantiomers can be equal amount of this enantiomers will be the present into the reaction mixture. त्या रिएक्शन मिक्सचर मध्ये हे इक्वल अमाउंट ऑफ enantiomers आहे ते enantiomer म्हणजे आयसोमर्स आहे ते आयसोमर्स इक्वल अमाउंट आहे ते इक्वल अमाउंट मध्ये असणार आहे. हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे दोन्ही मधला जर फरक सांगायचा झाला SN1 आणि SN2 जो आहे तो SN2 मध्ये SN1 जो आहे तो SN1 आणि SN2 मधला फरक जो आहे तो फरक जर तुम्हाला सांगायचा झाला तर SN1 जो आहे तो SN1 टू स्टेप रिएक्शन मेकॅनिझम आहे. SN2 वन स्टेप रिएक्शन मेकॅनिझम आहे. SN1 मध्ये SN1 जो आहे ते SN1 टर्सरी अल्किल हॅलाइड्स हा मोर फेवरेबल असतो. तिकडे प्रायमरी जो आहे तो प्रायमरी मोर फेवरेबल असतो. तिथं इंटरमिडिएट कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. तिथं मात्र बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग कॅन बी टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. तिथं मात्र काय होतं याच्यामध्ये 50% रिटेशन अँड 50% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन होतं. तिथं मात्र 100% इन्व्हर्शन ऑफ द कॉन्फिगरेशन जे आहे ते कॉन्फिगरेशन होतं. हा दोन्ही मधला फरक जो आहे तो फरक एखाद्या वेळेस 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द SN1 आणि SN2 मेकॅनिझम. SN1 आणि SN2 मधला मेकॅनिझम मधला डिफरन्शिएट जे आहे ते डिफरन्शिएट करा हे याच्यामध्ये येऊ शकतं. आलं लक्षात आहे? हे झालं SN1 मेकॅनिझम जे आहे तो SN1 मेकॅनिझम. ह्याच्या पुढचा एक पार्ट आहे की जे आपल्या तुमच्यासाठी नाही आहे. फक्त NCERT जे आहे ते NCERT साठी आहे किंवा नीट आणि JEE साठी आहे. तो म्हणजे काय EPD. जसं आपण SN2 मेकॅनिझम मध्ये EPD जो आहे तो EPD बघितला तसा याच्यामध्ये सुद्धा EPD जो आहे तो EPD आपल्याला बघायचा आहे. EPD is nothing but energy profile diagram. What is the EPD? EPD is nothing but the energy profile diagram. Okay. What is the energy profile diagram? We can plot the graph between the potential energy against the progress of the reaction. Potential energy on the y-axis and on the x-axis we can take the progress of the reaction. Progress of the reaction, or also we can say that this is the reaction coordinate. Progress of reaction, or this is also called as a reaction coordinate. ह्या axis ला म्हणतो आपण reaction coordinate. This is x-axis, this is the y-axis. Okay, it is two-step reaction mechanism. In the first step, we can take the reactant. Okay, what is the reactant? Reactant, we have take the CH3 tri-CBr plus nucleophile OH minus. When the reaction can be proceed, then the first TS will be the form. Yes, this is called as a TS1. In the TS1, bond breaking process can be takes place, and then to form the this is a carbocation. Here
to form the carbocation, and this carbocation attack of nucleophile can be takes place. Then again the potential energy can be goes on decreases. Again another TS will be the form, and then finally the product is formed. Okay, this is the CH3 thrice COH plus Br. This is called as a TS2. मला म्हणायचं आहे TS2 म्हणजे इथं काय होतं याच्यामध्ये अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल. इथं काय होतं याच्यामध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल जायचं, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल, आणि इथं काय होतं याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग जायचं, बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन जायचं, कार्बोकॅटायन. लक्षात आहे हे येतं, लक्षात ठेवा. दिस इज TS2 अँड दिस इज द TS1. हे TS1 आहे आणि हा TS2 आहे, आणि इथं काय होतं याच्यामध्ये कार्बोकॅटायन जायचं, कार्बोकॅटायन. देन दिस इज कॉल्ड एज अ डेल्टा E. देन दिस इज कॉल्ड एज अ डेल्टा H. Also here it is also the delta E जायचं, डेल्टा याला डेल्टा E2 म्हणा, and this is called as delta E1. Similarly, delta E is the energy of the activation. Delta E is the energy of the activation. Delta E is the energy of activation. This is also the energy of activation. This is the heat of the reaction. Delta H is the heat of reaction. TS is nothing but the transition state. Also, we can define that delta E, energy of activation, is nothing but it is the potential energy difference between the reactant and the transition state. This is the delta H, heat of the reaction. So it is the potential energy difference between the product and the reactant, product and the reactant. Okay, and this is the TS, transition state. It is an imaginary state in which reactant is converted into before formation of the product. किंवा transition state define करत असताना it is an imaginary state having the maximum potential energy. It is the imaginary state having the maximum potential energy. Maximum potential energy याची असणार आहे, आणि हा maximum potential energy आहे, maximum potential energy in which at this stage ला काय होतं, reactant is converted into before formation of the product. reactant चं कन्व्हर्शन होतं कशामध्ये, before formation of the product. प्रोडक्ट जायचं, प्रोडक्ट फॉर्म याच्या अगोदर रिएक्टंट जायचं, रिएक्टंटचं कन्व्हर्शन जायचं, कन्व्हर्शन याच्यामध्ये. दिस इज कॉल्ड एज अ TS, ट्रान्झिशन स्टेट. काय म्हणतात, TS जायचं, TS ट्रान्झिशन स्टेट जायचं, ट्रान्झिशन स्टेट. आलं लक्षात आहे. हे झालं एनर्जी प्रोफाइल डायग्राम EPD ऑफ द SN1 मेकॅनिझम. आलं लक्षात आहे. इट इज 2 स्टेप असल्यामुळे इथं आपण 2 पीक आहे. काल आपण जे बघितलं 1 पीक जायचं, 1 पीक आहे. हा फक्त NCERT साठीच आहे, लक्षात ठेवा. हा आपल्या स्टेट बोर्ड जायचं, स्टेट बोर्डच्या पुस्तकात नाहीये, फक्त NCERT जायचं, NCERTच्या बुकसाठीच आहे. नीट आणि JEE साठीच उपयोगात येईल तुम्हाला हा पॉइंट. आलं लक्षात आहे. हे झालं SN1 मेकॅनिझम जायचं, SN1 मेकॅनिझम. हे SN1 आणि SN2 मेकॅनिझम जायचं, मेकॅनिझमचा पार्ट आपण बघितला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जायचं, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. आपलं बहुतेक डिस्कनेक्ट होईल, आपण परत रिजॉईन जायचं, रिजॉईन व्हा लगेच, रिजॉईन जायचं, रिजॉईन व्हा.